सो आता आपण बघूया मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ह्याचा काय अर्थ असतं की आता बघा एक एक्झाम्पल घ्या. आता 100 लोकांचा क्लास आहे. आता आपल्याला 100पैकी म्हणजे कोणाला किती पर्सेंटेज भेटले हे सगळा डेटा आला आहे माझ्याकडे, की काहीला 70%, कोणाला 79, कोणाला 78, कोणाला 65, कोणाला 35, आणि सगळ्यांना वेगवेगळे नंबर्स आहेत. आता जर मला प्रिन्सिपल सरांना सांगायचे तर मी सगळ्यांचे 100 लोकांचे पर्सेंटेज नाही सांगू शकत. माझ्याकडे एक आकडा पाहिजे, एक सेंट्रल पोझिशन पाहिजे, की आता हे बघा ह्याला 79 आहे, ह्याला 35, ह्याला 65 आहे. एक आकडा पाहिजे विच इज सेंटर टू एव्हरीवन. सगळ्या नंबर्स लाईक मीन पाहिजे माझ्याकडे. आपण जे म्हणतो ॲव्हरेज, एका क्लासचं ॲव्हरेज काय, ॲव्हरेज काय झालं, सेंट्रल टेंडन्सी झालं इथे. सो कळलं काय की एक आकडा ज्याच्यावर मी अख्खं तुमचं जे काय आपल्याकडे डेटा आहे तो अख्खा मी एकाच आकड्याने तुमच्या प्रिन्सिपल सरांना सांगणार की ठीक आहे आपलं एवढं एवढं ॲव्हरेज आलं आहे. सो ह्याला आपण म्हणतो मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. वरच्यावर कळलं हे काय असतं, ही एक अशी सिंगल व्हॅल्यू आहे ज्याच्याने मला माझा अख्खं सेट ऑफ डेटा डिस्क्राईब करता येईल. सो या सिंगल व्हॅल्यूच्या हेल्पने माझा अख्खं सेट ऑफ डेटा जो आहे तो मी डिस्क्राईब करू शकते. कसं की हा जो सेट ऑफ डेटा आहे त्याची सेंट्रल पोझिशन आयडेंटिफाय करायची, आणि ती सेंट्रल पोझिशन तुमच्या अख्ख्या डेटाच्या बाबतीत सगळी माहिती सांगेल समोर प्रिन्सिपलला. सो कळलं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, की आता एवढा जास्त माझ्याकडे सेट ऑफ डेटा आहे, ही एवढं मी सांगू नाही शकत. तर एक सिंगल व्हॅल्यू काढली मी, ज्याच्याने तुम्हाला ती सिंगल व्हॅल्यू काढली की तुम्हाला अख्खं माझं सेट ऑफ डेटा जे आहे त्याची आयडिया येईल. हे कसं, त्या सेट ऑफ डेटामधलं एक सेंट्रल पोझिशन काढलं, आणि ते सेंट्रल पोझिशन जे आहे त्याच्यावरून आपल्याला सगळ्यांची माहिती कळते. कळलं ना. आता मी सांगितलं की ठीक आहे 70 ॲव्हरेज आला आहे, ठीक आहे म्हणजे 70च्या आसपास आहेत लोकांचं पर्सेंटेज, असं आयडिया की येते. सो मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीचं डेफिनेशन काय सांगायचं, इट इज अ सिंगल व्हॅल्यू दॅट अटेम्प्ट्स टू डिस्क्राईब अ सेट ऑफ डेटा. कळलं ना. बाय आयडेंटिफाईंग सेंट्रल पोझिशन विदिन द सेट ऑफ डेटा. ह्यालाच आपण म्हणतो मेजर्स ऑफ सेंट्रल लोकेशन किंवा समरी स्टॅटिस्टिक्स. आता हे जे आपण म्हणतोय की एक व्हॅल्यू काढायची, एक व्हॅल्यू काढायची, एक व्हॅल्यू काढायची, असे आपल्याकडे 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. 3 काय काय आहेत, मीन, मीडियन आणि मोड. आणि वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये एक एक महत्त्वाचं असतं, म्हणजे तिन्ही पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत. डिपेंड्स ही कंडिशन कोणती आहे. काही कंडिशन्समध्ये आपण मीन वापरतो, काहीमध्ये मीडियन, काहीमध्ये मोड. सो अंडर डिफरंट कंडिशन्स वन इज मोर अप्रोप्रिएट टू यूज दॅन अदर. सो इथे डेफिनेशन काय झालं, it is a summary measure that attempts to describe a whole set of data within a single value that represents the middle or center of its distribution. कळते ना. एकच व्हॅल्यू काढली, आणि एवढा डेटा मी सांगू शकत नाही प्रिन्सिपल सरांना 100 लोकांचा. सो एकच व्हॅल्यू काढली मी, दॅट इज इट अटेम्प्ट्स टू डिस्क्राईब द होल सेट ऑफ डेटा विथ अ सिंगल व्हॅल्यू दॅट रिप्रेझेंट्स मिडल ऑर सेंटर ऑफ इट्स डिस्ट्रीब्युशन. मी एक सेंटर पॉईंट काढला, सेंट्रल पोझिशन काढली, त्याच्याने मला अख्ख्या तुमच्या डेटाची माहिती भेटते. आणि ह्यात आपल्याकडे 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. कोणते कोणते, मीन, मीडियन आणि मोड. सो आता पहिला आपण बघूया मीन. मीन म्हणजे काय हे आपण नेहमी ऐकतो. मीन आपण नेहमी मॅथ्समध्ये पाहिले. मीन म्हणजे जे आपण ॲव्हरेज काढतो. ॲव्हरेज कसं काढतो आपण, आता आपल्याकडे जर एवढे ऑब्झर्वेशन्स आहेत तर आपण पहिलं काय करणार, त्या सगळ्या ऑब्झर्वेशन्सचा सम करणार, त्यांना ॲड करणार, आणि विल डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. असंच ॲव्हरेज येतं ना. आता आपण मग जे प्रिन्सिपल सरांचं म्हणत होतं की 100 लोक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं पर्सेंटेज आहे. सो आपण काय करणार, प्रत्येकाचं पर्सेंटेज ॲड करणार. 75 + 79 + 35 + 68 असं सगळं ॲड करणार. 100 लोकांचं डिवाइड बाय 100, मग आपल्याला भेटेल ॲव्हरेज, ज्यालाच आपण म्हणतो मीन. सो मीन कसं काढतो आपण, sum of the value of each observation in a data set divided by the number of observations. याचं आपण म्हणतो अरिथमॅटिक मीन. सो कसं काढतो, आपल्या डेटा सेटमध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला ॲड करायचं, त्याचा सम जो येईल त्याला डिवाइड करायचं बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. याचं आपण म्हणतो मीन. आणि मीन हे सगळ्यात पॉप्युलर आणि वेल नोन मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे. हे आपण दोन्ही ठिकाणी वापरू शकतो, डिस्क्रीट डेटामध्ये ऑल्सो अँड कंटिन्युअस डेटामध्ये ऑल्सो. सो इथे आपण काय कन्सिडर करायचं, आता हे बघा, जर आपल्याकडे n व्हॅल्यूज आहेत, n नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत, काय काय x1, x2, x3, x4 असं xn पर्यंत जर असेल तर आपण मीन कसं काढणार. पहिलं तर जे आपण मीन आहे ते आपण युजली डिनोट करतो x आणि त्याच्यावरती बार, x बार.
सो एक्स बार काय होणार, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस डॉट 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 एक्स एन अपॉन एन. पण हे आपण एवढं डॉट 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 नाही लिहित, आपण लिहितो सिग्मा. सिग्मा म्हणजेच आपण म्हणतो सम ऑफ एवढं. सो मीन कसं असतं, हे बघा इथे सिम्बॉल आहे, सिम्बॉल एक्स म्हणजे सम ऑफ एक्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, असं आपण डिनोट करतो मीन. सो मीन कसं निघतं आपलं, आपल्याकडे जर एवढे 100 ऑब्झर्वेशन्स आहेत तर प्रत्येकाला ॲड करायचं, त्यांचा सम करायचा आणि मग डिवाइड बाय 100, कारण नंबर काय केलं, सम ऑफ द व्हॅल्यूज इन द डेटा सेट डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सो डेफिनेशन काय पाहिलं आपण, मीन म्हणजेच सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, आणि आपण डिनोट कसं करतो, एक्स बार. आता हे बघा, डिपेंडिंग की तुमचा डेटा कोणत्या टाईप्सचा आहे, आपण वेगवेगळ्या वेजनी मीन काढतो. जर सिम्पल सिरीज आहेत आपल्याकडे, की आपल्याला एवढा डेटा दिला आहे, की हे बघा मार्क्स आपल्याकडे काय आहेत, 75, 78, 79, 80, 65, 63 हे सगळं आहे. सो काय करणार आपण, हे बघा एक्झाम्पल इथे दिलं आहे, गिवन डेटा काय आहे, एवढे नंबर्स आहेत आपल्याकडे, आपल्याला ह्याचा मीन काढायचा आहे. किती नंबर्स ते टोटल 10 आहेत. सो मीन कसा काढणार आपण, त्यांना ॲड करणार डिवायडेड बाय 10. सो 62 डिवायडेड बाय 10 6.2 हा झाला आपला मीन. हे कसं आहे, हे आपला जो डेटा आहे दिस इज सिम्पल सिरीज, यात फक्त ऑब्झर्वेशन्सला ॲड केलं डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता जर डिस्क्रीट सिरीज असतील, म्हणजे त्यात फ्रिक्वेन्सी वगैरे दिली असेल, तर आपण काय करणार, ऑब्झर्वेशन्स इंटू फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. आता ते कसं हे बघूया. सो इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, काय दिलं आहे की नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स दिलेत आणि नंबर ऑफ डेज दिलं आहे. सो आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स पर डे. हे कसं करणार, पहिलं ते हॅव टू मल्टिप्लाय नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स इंटू नंबर ऑफ डेज इंडिव्हिज्युअली, म्हणजेच FIXI करायचं आहे. पहिलं काय केलं, 0 इंटू 14 0, 1 इंटू 21 21, 2 इंटू 25 50, हे असं करून केलं. आता आपल्या फ्रिक्वेन्सी काय काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स पर डे. सो टोटल नंबर ऑफ डेज किती आहेत, त्यांना टोटल केलं किती आलं, 245, आणि आपण काय बघितलं, FIXI केलं. FIXIचं ओव्हरऑल सम काय येतं, 922. सो 922 डिवाइड बाय 245, इथे आपल्याला भेटलं मीन. अजून एक एक्झाम्पल बघूया. हे बघ, इकडे आपल्याला नंबर ऑफ गोल्स दिलेत आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. आता आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ गोल्स पर मॅच. ह्याचं आता पहिलं मल्टिप्लाय करून घ्यायचं, 0 इंटू 8, 1 इंटू 10, 2 इंटू 12, हे केलं. आता फ्रिक्वेन्सी काढा, पहिलं तर पर मॅच सांगितलं आहे. सो टोटल मॅचेस किती झालेत, 40. इथे मग त्यानंतर FIXIचं टोटल काय झालं, 73. सो 73 बाय 40. सो कळलं. बेसिक लक्षात ठेवायचं, जर फक्त व्हॅल्यूज आल्या तर म्हणजे असं 5, 10, 16 असे फक्त व्हॅल्यूज असतील तर त्यांना सम करा डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. जसं डिस्क्रीट डेटा असेल तुमच्याकडे, असे रँडमली नंबर्स दिलेत 1 2 3 4 5 आणि त्यांची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर काय करायचं, त्यांना इंडिव्हिज्युअली मल्टिप्लाय करायचं. मग ते जे मल्टिप्लाय केलं आहे त्यांचे सम घ्यायचा डिवाइड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. हे कधी करायचं, जर डिस्क्रीट डेटा असेल तर. आता नेक्स्ट सांगितलं आहे, जर कंटिन्युअस डेटा असेल तर, जर कंटिन्युअस सिरीज असतील तर, म्हणजे काय, इथे बघा 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि समोर दिलं आहे. अशा केसमध्ये काय करायचं, मिड पॉईंट काढायचे आणि त्या मिड पॉईंटसोबत फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करायचं. काय केलं, हे बघा 10 to 20चा मिड पॉईंट काय 15, 20 to 30चा मिड पॉईंट काय 25 आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग FIXI भेटलं. सो FIXIचं सम करायचं डिवाइड बाय टोटल फ्रिक्वेन्सीचा टोटल. सो हे केव्हा करायचं, जेव्हा कंटिन्युअस सिरीज असतील तेव्हा. हे कळलं, कंटिन्युअस सिरीज असतील तेव्हा काय करायचं, मिड पॉईंट काढायचा. मग फ्रिक्वेन्सी इंटू मिड पॉईंट, त्या सगळ्यांचा सम घ्यायचा डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. सो आता आपण बघूया, आपण मीन तर पाहिलं. आता ह्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स बघूया. मेरिट्स काय आहे, पहिले तर इझी टू कॅल्क्युलेट, लहानपणापासून करते. सो इझी टू कॅल्क्युलेट, इझी टू अंडरस्टँड. मग इट इज अवेलेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट, म्हणजे आपल्याकडे जर मीन असेल तर ह्याच्यामुळे पुढे खूप सारे कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो. देन इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स, ह्याच्यामध्ये आपण सगळ्या ऑब्झर्वेशन्सला इक्वली भाव दिला आहे. सो मेरिट्स काय काय, इझी टू कॅल्क्युलेट, इझी टू अंडरस्टँड, इट इज अवेलेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट आणि इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. डिमेरिट्स काय, की इट इज ओनली यूज्ड बाय क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटा आपल्याला कळणारच नाही कारण नंबर आहे. सो इट इज ओनली यूज्ड बाय क्वांटिटेटिव्ह डेटा.
इट कॅनॉट बी डिटरमाइंड ग्राफिकली. जर ग्राफ असेल तर त्याचा आपण मीन नाही काढू शकत. इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. आता मगाशी आपण फक्त एका क्लासचं मीन सांगत होतं. जर अख्ख्या कॉलेजचं करायचं असेल, 1000 पोरांचं करायचं, ते पॉसिबलच नाही आहे. सो जर एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स असतील तर मीन करणं जरा अवघड आहे आणि थोडं अफेक्ट पण होईल. मग अफेक्ट होईल म्हणजे कसं अफेक्ट होईल, जर जास्त ऑब्झर्वेशन्स असतील, जर तुमचा खालचा जो एन आहे दॅट इज टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अति वाढलं तर मग ते डिनॉमिनेटरला आहे ना, सो तुमचा मीन खूपच अफेक्ट होणार त्याच्यामुळे. नेक्स्ट काय सांगितलं आहे, जर तुमच्या ऑब्झर्वेशनमधली एक ही व्हॅल्यू मिसिंग असेल तर तुम्हाला मीन काढता येणार नाही. सो डिमेरिट्समध्ये काय काय, इट कॅन ओनली बी यूज्ड फॉर क्वांटिटेटिव्ह डेटा, इट कॅनॉट बी डिटरमाइंड ग्राफिकली, इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स, इट कॅन्ट बी ऑब्टेन्ड इवन इफ सिंगल ऑब्झर्वेशन इज मिसिंग. आता सेंट्रल टेंडन्सीमध्ये सेकंड येतं आपलं मोड. आता मोड म्हणजे काय की एखाद्या डेटामध्ये कोणतं ऑब्झर्वेशन तुम्हाला जास्त वेळा दिसतंय त्याला आपण म्हणतो मोड. म्हणजेच काय, आता हे बघा 100 लोकांचा क्लास आहे, मी प्रत्येकाला विचारलं की तुमचं एज सांगा. आता इथे रिपीटर्स वगैरे असणार, सगळे असणार. सो प्रत्येकाला म्हटलं तुमचं एज सांगा. आता माझ्याकडे एवढं 100 ऑब्झर्वेशन्स आलेत, त्यात कोणतं ऑब्झर्वेशन जास्त दिसेल मला, इथे 23 जास्त लोकांचं एज आहे. सो माझं मोड काय झालं 23, माझा मोडल स्कोअर काय झाला 23. दुसरं एक्झाम्पल घ्या. आता 20 लोक आहेत माझ्याकडे, 20 लोकांना विचारलं तुमचा फेवरेट कलर सांगा. प्रत्येकाने फेवरेट कलर सांगितला, त्यात ब्ल्यू कलर जास्त लोकांचा फेवरेट आहे. सो माझा मोडल स्कोअर झाला ब्ल्यू. सो माझ्या डेटामध्ये कोणतं ऑब्झर्वेशन जास्त लोकांचं आहे, जास्त फ्रिक्वेंटली कोणतं ऑब्झर्वेशन आहे, दॅट इज आपलं मोड. कळलं? मोड म्हणजे काय की असं ऑब्झर्वेशन जे जास्त वेळा दिसतं आपल्या डेटामध्ये. माझ्याकडे डेटा होता एक, त्यामध्ये मी बघितलं की हे पण हा ऑब्झर्वेशन जास्त वेळा दिसला, सो त्याला आपण म्हणणार मोड. सो काय सांगायचं, मोडची पहिली लाईन तर एक येणार की दिस इज वन ऑफ द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मग डेफिनेशन काय होणार, मोड म्हणजे असं ऑब्झर्वेशन दॅट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली इन द डेटा. मी ते अजून एक एक्झाम्पल घेऊया. गारमेंट इंडस्ट्रीवाले सगळ्यांचे रिव्ह्यू घेतात की तुम्ही कोणती साईज वापरता हे सांगा. मग आता त्यांनी ऑब्झर्व केलं की ओके एम साईज जास्त वेळा दिसते, जास्त लोकांनी एम सांगितलं. मग आपला मोड काय झाला, कोणतं ऑब्झर्वेशन आपल्या डेटामध्ये जास्त वेळा रिपीट झाले, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त दिसते एम साईजची. सो आपला मोडल स्कोअर इज एम, आपला मोड इज एम. तर ठीक आहे, मग ते एमचं जास्त प्रोडक्शन करतात. सो आपलं डेफिनेशन काय झालं की असं ऑब्झर्वेशन जे जास्त वेळा दिसते आपल्या डेटामध्ये इज नोन ॲज मोड. सो ऑब्झर्वेशन दॅट ऑकर्स मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स इन द डेटा इज नोन ॲज मोड. आता यात आपण बघूया की सिम्पल सिरीज असेल तर कसा मोड काढायचा, जर डिस्क्रीट सिरीज असेल कसा मोड काढायचा, कंटिन्युअस सिरीज असेल तर कसा मोड काढायचा. आता पहिलं तर सिम्पल सिरीज, हे तर आपलं बेसिक आहे जे आपण मगाशी 100 लोकांसोबत केलं, परत 20 लोकांना त्यांचा कलर विचारला, हे झालं सिम्पल सिरीज. अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता एक फुटबॉल टीम आहे, त्यांनी टोटल 12 मॅचेस खेळलेत, प्रत्येक मॅचचा स्कोअर आहे आपल्यासमोर, पण इथे दिसतंय की त्यांनी 2 गोल्स हे जास्त वेळा मारलेत. म्हणजे ऑलमोस्ट 4 मॅचेसमध्ये त्यांनी 2 गोल्स मारलेत. सो त्यांचा मोड काय झाला, मोडल स्कोअर काय झाला 2. सो सिम्पल सिरीज तर क्लिअर आहे आपलं. मग अजून एक एक्झाम्पल नको, ठीक आहे कळलं ना एवढं, अजून एक एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. आता डिस्क्रीट सिरीजसाठी काय करणार आपण, इथे एक एक्झाम्पल घेऊया. आता 12 लोक आहेत, मी प्रत्येकाला विचारलं की तुम्ही कोणत्या एजला रिटायर होणार आहात, तुमची रिटायरमेंटची एज सांगा मला. हे एवढे ऑब्झर्वेशन्स आले, मी आता त्याचा टेबल बनवणार. मी टेबल बनवला की 54 एजला 3 लोक रिटायर होणार आहेत. मग एक जण आहे जो 55ला रिटायर होणार आहे, मग एक जण 56ला आणि 57, 58 आणि 60 प्रत्येक इयरला 2 असे हे होणार रिटायर होणार आहेत. सो इथे कॉमन काय दिसतंय, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त दिसते 54ची. सो माझा मोडल स्कोअर काय झालं इथे 54. कॉमनली ऑकरिंग काय झालं, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे 54ची. सो द मोड ऑफ दिस डिस्ट्रीब्युशन इज 54. आता इथं कंटिन्युअस सिरीज, आता जर कंटिन्युअस सिरीज असतील ह्याचा मोड काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता हे काय असतं हे बघूया. त्यात हे बघा इकडे एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे सर्जरीज होतात, ठीक आहे. आता कोणत्या एज ग्रुपमध्ये किती सर्जरीज होतात एव्हरी इयर, इथे बघा 10 ते 20 ह्या एज ग्रुपमध्ये एक सर्जरी झाली आहे रिसेंटली ह्या वर्षामध्ये. सगळ्यात जास्त सर्जरीज कोणत्या एज ग्रुपमध्ये झाल्यात 40 to 50 या एज ग्रुपमध्ये 18 सर्जरीज झालेत. सो आपलं
जास्त रिपीट होणारं काय एज आहे 40 to 50. सो आपला मॉडेल क्लास काय आहे 40 to 50. सो हे लक्षात ठेवायचं 40 to 50मध्ये 18 सर्जरीज झाले आहेत. ठीक आहे. आता हे बघा इथे काय एल आहे. एल म्हणजे काय की आपला जो मॉडेल क्लास आहे, काय सांगितलं मॉडेल क्लास आपण 40 to 50, त्याचं लोअर लिमिट घ्यायचं. लोअर क्लास लिमिट काय आहे 40. सो आपला एल झाला 40. आता F1 म्हणजेच जी ह्या मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण म्हणतो F1 काय आहे 18. मग F0 म्हणजेच त्याच्या आधी 1च्या आधी काय येतं 0. सो मॉडेल क्लासच्या आधी कोणती फ्रिक्वेन्सी होती F0 काय होणार 18च्या वर काय 15. सो आपलं F0 होणार 15. मग F2 म्हणजे काय F2 हे F1 नंतर येणार, म्हणजेच जे मॉडेल क्लास आहे त्याच्यानंतर कोणता नंबर आला आहे 17. सो 17 झाला आपला F2. सो L काय घेतला आपण आपल्या मॉडेल क्लासचा लोअर क्लास लिमिट घेतलं L. मग F1 काय घेतलं मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी. F0 काय की त्या मॉडेल क्लासच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, म्हणजेच 30 to 40 वाल्याची फ्रिक्वेन्सी घेतली. मग पुढच्याची पण फ्रिक्वेन्सी घेतली 50 to 60 वाल्याची पण फ्रिक्वेन्सी घेतली. आणि H म्हणजेच क्लास विड्थ, त्या क्लासची विड्थ काय आता इथे 10 विड्थ झाली. सो आता बघा कॅल्क्युलेशन कसं करणार आपण. L काय होतं 40 प्लस F1 मायनस F0 दॅट इज 18 मायनस 15 अपॉन 2F1 म्हणजे 36 मायनस F0 मायनस F2 म्हणजेच मायनस 15 मायनस 17 इंटू H काय आपलं विड्थ आहे, क्लास विड्थ आहे. सो हे सगळं कॅल्क्युलेट करायचं मग मोड भेटतो आपल्याला. मेन एस हा फॉर्म्युला नाही विसरायचा. मोड काय सांगितलं L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F मायनस F0 मायनस F2 इंटू H नाही विसरायचं चुकून इंटू H पहिला स्टार्टिंगचा लिहिसाल आणि H विसरणार असं नाही चालणार. काय आपला फॉर्म्युला L प्लस हा मधला अख्खं हे ब्रॅकेटमध्ये लिहा आणि इंटू H म्हणजे 3 अशी लिहायची ते लक्षात ठेवा. L प्लस हा सगळं हे डिवाइड करायचं आणि इंटू H. सो हे पाहिलं आपण की आपण कंटिन्युअस सिरीजसाठी कसा मोड फाइंड करणार. आता नेक्स्ट येते ह्या मोडचे मेरिट्स आणि डीमेरिट्स. मेरिट्स काय सांगणार की एकदम इझी टू कॅल्क्युलेट आहे आणि लगेच कळतं, एवढं काय अवघड नाही आहे. मोड सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे लहान बाळाला पण मी असे समोर सगळे कलर्स ठेवले, म्हटले यात कोणता कलर जास्त दिसतोय सांग, तर सांगू शकतं. मग तर झाला मोड. सो दिस इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट आणि अंडरस्टँड. नेक्स्ट सांगितलं आहे कितीही ऑब्झर्वेशन्स असू द्या. मग असे आपण 100 लोकांचं एज विचारलेलं, आपण 20 लोकांचा ब्ल्यू कलर विचारलेला. सो इथे एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स असले तरी फरक नाही पडत, आपण काढू शकतो मोड आरामशीर. सो दिस डझंट गेट्स अफेक्टेड बाय द एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. आणि इथे आपण ग्राफिकली कॅल्क्युलेट करतोय, जे मग असे आपण टेबल बनवत होतो, हिस्टोग्राम बनवून कॅल्क्युलेट करत होतो. सो हे याचे मेरिट्स आहेत की आपण हिस्टोग्राम बनवून आरामशीर कॅल्क्युलेट करू शकतो. मेरिट्स काय इझी टू कॅल्क्युलेट, डझंट गेट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स आणि इट इज कॅल्क्युलेटेड इझिली बाय युझिंग ग्राफिकल मेथड्स लाईक हिस्टोग्राम. डीमेरिट्स काय, हे इल डिफाईन्ड आहे, म्हणजे तुम्हाला फक्त सांगितलं की जास्त कलर कोणता दिसतोय सांगा. आता जर असं झालं असतं चुकून किंवा होऊ शकतं की आता 100 लोकांचं मी केलं आहे, मला 35 लोक म्हटले ब्लॅक कलर, 35 म्हटले ब्ल्यू कलर आणि बाकीचे राहिले ते सगळे मिक्स्ड होते वेगवेगळ्या कलर्स. आता 35 ब्लॅक 35 ब्ल्यू 2 मोड होणार ना मग असं तर माझे. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो इल डिफाईन्ड आहे. चुकून मोर दॅन 1 मोड असू शकतो, 2 मोड्स असू शकतात चुकून. सो हे झालं द डीमेरिट. ऑल्सो दिस इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. आणि ऑल्सो हे आपल्याला पुढे आता हा मोड आपल्याला भेटला मोड, ह्याचा परत कॅल्क्युलेशनमध्ये कुठे पुढे यूज नाही आहे, कोणत्याच कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला मोड असं लागत नाही. सो दिस इज नॉट सुटेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. पुढे आपल्याला ह्याची गरज लागणार नाही आहे. आता इथे एक एम्पेरिकल फॉर्म्युला दिला आहे. तुम्ही इथे डीमेरिट सांगितलं की चुकून 35 ब्लॅक 35 ब्ल्यू झालं तर काय करणार. सो त्यासाठी त्यांनी त्यांचा आन्सर दिला आहे की चुकून जर एकपेक्षा जास्त मोड असेल तर काय करायचं, मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 इंटू मीन मायनस मीडियन. काय केलं, मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 इंटू मीन मायनस मीडियन. मग आता नेक्स्ट आपण बघूया मीडियन. आता मीडियन म्हणजे काय सांगितलं आहे की जेव्हा आपल्याकडे जेवढे ऑब्झर्वेशन्स आहेत सगळ्या ऑब्झर्वेशनला मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं किंवा मला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं, त्यातलं सगळ्यात मधलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे हे असणार मीडियन. आता ठीक आहे, माझ्याकडे जर 9 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यातलं मधलं ऑब्झर्वेशन कोणतं असणार, 9 मधलं असणार 9 + 1/2 10 5th. सो 5th ऑब्झर्वेशन जे आहे ते मधलं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, आता 9 होते म्हणून मी लगेच सांगितलं की 5वं ऑब्झर्वेशन मधलं आहे. पण जर खूप असतील, जर
896 असतील. त्याचं मधलं ऑब्झर्वेशन कसं काढू मी? मग त्यासाठी फॉर्म्युला येतो आणि मग आपण काढतो मधलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे, त्याला आपण म्हणतो मीडियन. सो मीडियन म्हणजे काय की जेव्हा सगळ्या ऑब्झर्वेशन्सला आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावतो आहे किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावतो आहे, तेव्हा सगळ्यात मधलं ऑब्झर्वेशन कोणतं आहे, मिडल ऑब्झर्वेशन कोणतं आहे. आता हे बघा, मी बोटं माझी किती 7 बोटं धरली, ठीक आहे, अशी समोर 7 बोटं धरली आहेत. आता ह्यातलं मिडल ऑब्झर्वेशन कोणतं आहे, कसं करणार? 7. ह्याला फॉर्म्युला काय, जर ऑड नंबर आहे ना 7, तर मी काय करणार 7 + 1/2 म्हणजेच 8/2 काय 4. सो माझं चौथं बोट जे आहे ते मधलं बोट आहे, कळतं ना मला. सो माझे 50% लोक चौथ्याच्या लेफ्ट साईडला आहेत, 50% बोटं चौथ्याच्या राईट साईडला आहेत. सो चौथं म्हणजे हे मिडल ऑब्झर्वेशन आहे, तर आपण म्हणतो मीडियन. सो मीडियनमधले म्हणजे काय, मधलं. मीडियन लाईन म्हणजे काय असतं, मधली, बॉडीच्या सेंटरमधून जी चालली आहे. सो मीडियन म्हणजे जे सेंटरला असतं. सो जे मीडियन आहे ते बरोबर तुमच्या ऑब्झर्वेशन्सला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतं, 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करतं. 50% इकडे गेले, 50% इकडे गेले. जे लेफ्ट साईडला आहे ते त्या मीडियनपेक्षा कमी आहेत आणि जे राईट साईडला ते मीडियनपेक्षा जास्त व्हॅल्यू आलेत. सो मीडियन म्हणजे काय की जेव्हा सगळ्या ऑब्झर्वेशन्सला यू अरेंजिंग इधर इन इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर, the middle observation is known as median, and this median divides the observations into 2 equal parts, one less than the median and दुसरा वाला part is greater than the median. आता ह्यामध्ये कसं करायचं, मीडियन कसा शोधायचा? जेवढे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावा, नाही तर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावा. आता जर माझे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑड नंबर असेल तर तो नंबर n+1/2 करायचं. जे मग अशी केलं की मी 7 बोटं धरली समोर, मग 7 + 1/2 दॅट इज 8/2 4. सो चौथं ऑब्झर्वेशन माझं मीडियन आहे. चौथं ऑब्झर्वेशन काय, जे काय असेल ते माझं मीडियन आहे. सो काय झालं, इथे जर ऑड नंबर असेल तर काय करायचं, n+1/2. जे आन्सर येईल ते वालं जे ऑब्झर्वेशन आहे ते तुमचं मीडियन आहे. मात्र जर इवन नंबर असेल तर आता बघा 10 बोटं धरली तर 2 बोटामध्ये येत आहेत ना. जर 10 धरली तर एक ऑब्झर्वेशन काय असणार 10/2 दॅट इज 5. एक ऑब्झर्वेशन 10/2 + 1 दॅट इज 6. सो माझं 5th ऑब्झर्वेशन आणि 6th ऑब्झर्वेशन 2 भेटले मला. मग आता मी काय करणार, त्या 5th ऑब्झर्वेशनला जी व्हॅल्यू आहे ती प्लस 6ला जी व्हॅल्यू आहे ती /2 करायचं, मग तुम्हाला मीडियन भेटतो. सो इवन नंबर असेल तर काय करायचं, n/2 + n/2 + 1 /2. आता एक्झाम्पल घेऊया. पहिला आपण ऑड सिरीज घेऊ की 15 डॉग्स होते, प्रत्येकाचं 15 डॉग्स होते आपल्याकडे, प्रत्येकाचा वेट घेतला आपण, ठीक आहे. आता n काय झाला 15. आता सगळ्यांचं वेट घेतलं आहे मी, त्यांना मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लावले, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावले. आता n काय माझा 15, मी काय करणार n+1/2. सो 15 + 1 दॅट इज 16. 16 /2 दॅट इज 8. सो माझं 8वं ऑब्झर्वेशन कोणतं आहे बघा, 19. सो मीडियन काय झाला माझा 19. सो हे काय बघितलं आपण केस, जेव्हा तुमचं n दॅट इज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑड असेल तेव्हा काय करायचं, तो नंबर +1 /2. मग आता आपण बघूया जर इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील त्या केसमध्ये काय करायचं. आता इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेतले, ह्यांना मी आधी अरेंज करून घेतलं. किती ऑब्झर्वेशन्स आहेत टोटल, 16 ऑब्झर्वेशन्स आहेत. मग आता मी काय करणार 16/2 काय येतं 8 आणि 16/2 + 1 दॅट इज 8 + 1 9. सो 8th आणि 9th ऑब्झर्वेशन घ्या इथून. काय 8th आणि 9th ऑब्झर्वेशन 9 आणि 13. सो 9 + 13 /2 काय आलं 11. सो या केसमध्ये या माझ्या डेटाचा मीडियन काय आला 11. काय एवढा जेवढा डेटा दिला आहे त्याचा मीडियन काय येतं इथे 11. कसं कळलं, एक आपण ऑड सिरीजचं पाहिलं काय होतं n+1/2. इवन सिरीजमध्ये काय करायचं n/2 आणि अजून एक ऑब्झर्वेशन घ्यायचं n/2 + 1. मग त्या दोन्हीला काय आहे त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्या नंबरला कोण आहे ते घ्या आणि त्यांचा ॲव्हरेज काढा, मग भेटला आपलं मीडियन. आता आपण मीडियनचे मेरिट्स आणि डिमेरिट्स बघूया. पहिलं, इट इज रिजिडली डिफाईंड. ते कन्फर्म आहे की तेच मीडियन आहे. सो इट इज रिजिडली डिफाईंड. मग इझी टू कॅल्क्युलेट ऑफकोर्स, म्हणजे आपण लहानपासून शिकतो, दिस इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट. आणि किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असले तरी तुम्ही आरामशीर सांगू शकता मीडियन कोण आहे त्यांच्यातला. म्हणजे मग सांगितलं जर 8, 5, 6 एवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील तर आरामशीर कॅल्क्युलेशन करून मी सांगू शकते ह्याचा मीडियन काय आहे. मग आता नेक्स्ट सांगितलं की हे आपण ग्राफिकली पण कॅल्क्युलेट करू शकतो. सो मेरिट्स काय काय सांगितले, रिजिडली डिफाईंड,
easy to calculate, it doesn't get affected by extreme number of observations and can be calculated graphically. मग आता नेक्स्ट सांगितलं आहे इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. हे डिमेरिट तिकडे पण लिहायचं, मोडमध्ये पण लिहायचं की इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. आणि हे सुद्धा इज नॉट सुटेबल फॉर फर्दर प्रोसिजर. म्हणजे मीडियन काढला पण मला पुढे कुठे मीडियनची गरज नाही लागणार आहे. दिस इज नॉट सुटेबल फॉर फर्दर प्रोसिजर्स.